हॅलो एव्हरीवन. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण एक खूप उपयोगी आणि इंटरेस्टिंग प्रोजेक्ट पाहणार आहोत. सॉइल मॉइश्चर सेन्सर वापरून स्मार्ट इरिगेशन सिस्टीम आपण आज तयार करणार आहोत विथ द हेल्प ऑफ आर्डिनो. सपोज शेतीमध्ये किंवा घरच्या रोपांना पाणी देताना आपण अंदाजाने पाणी देतो, पण जर माती कोरडी आहे की ओलसर आहे हे जर आपोआप समजलं तर. यासाठीच आपण वापरणार आहोत सॉइल मॉइश्चर सेन्सर. ओके. सो सपोज आपण अगोदर डिस्कस करूया की आपल्याला कॉम्पोनंट कोणते कोणते हवे. कॉम्पोनंट नंतर आपण कनेक्शन डिस्कस करूया, देन आपण कोड डिस्कस करूया आणि देन आपण प्रोग्राम आणि प्रोजेक्ट प्रॉपरली रन होतोय की नाही ते बघूया. तर आता आपल्याला कॉम्पोनंट कोणते कोणते हवे आहेत. एक आर्डिनो बोर्ड हवा आहे, एक सॉइल मॉइश्चर सेन्सर हवा आहे, एक एलईडी, एक रजिस्टर आणि एक ब्रेडबोर्ड हवा आहे. आता आपण कनेक्शन डिस्कस करूया. कनेक्शन मध्ये आपण काय केले की एक आर्डिनो बोर्ड यूज केलाय. आर्डिनो बोर्ड मध्ये सॉइल मॉइश्चर आपण कनेक्ट केला. आता तो कनेक्ट कसा केलाय आपण की सॉइल मॉइश्चर सेन्सरला 3 पोर्ट असतात. वन इज अ पॉवर, वन इज ग्राउंड अँड वन इज अ सिग्नल. सो पॉवर इज ऑलवेज कनेक्टेड द +5 volt. ओके. दे ground is always connected to the ground. Then next one is the signal. Signal is connected to the A0 because सॉइल मॉइश्चर सेन्सरचे आउटपुट हे ॲनालॉग सिग्नल मध्ये असते, म्हणून आपण ती पिन ॲनालॉग सिग्नलला काय केलेली आहे, कनेक्ट केलेली आहे. देन A0 ला का कनेक्ट केली, बिकॉज तुम्ही कोडकडे लक्ष द्या. कोडमध्ये आपण A0 पिन डिक्लेअर केलेली आहे, म्हणून आपण ती A0 पिनला काय केलेली आहे, कनेक्ट केली आहे. देन आता एलईडी कडे या. आपल्याला माहिती आहे की एलईडीला 2 टर्मिनल असतात, वन इज अ कॅथोड अँड वन इज अ ॲनोड. Cathode is always connected to the ground. Okay. Then an LED is anode terminal is connected to the with the help of resistor we connected to the pin number 7 because we already declare in our code. तुम्ही इकडे लक्ष द्या की कोडमध्ये ऑलरेडी आपण डिक्लेअर केलेले आहे की 7 नंबरची पिन ही पंप एलईडी साठी आहे, म्हणून आपण ॲनालॉग हा डिजिटल पिन D7 पिनला काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. सो आता आपण कॉम्पोनंट डिस्कस केले, आपण कनेक्शन डिस्कस केले. आता आपण कोड डिस्कस करूया. कोडमध्ये काय केले की ऑलरेडी आपण A0 पिन डिक्लेअर केली सेन्सर पिनला. देन पंप एलईडी 7 अँड व्हाईट सेटअपमध्ये बघा, व्हाईट सेटअपमध्ये काय केले आपण, पिन मोड पंप एलईडी स्लॅश आउटपुट अँड सिरियल बी मीन्स पंप एलईडी हा आउटपुट म्हणून आपण डिक्लेअर केला आणि सिरियल बी मीन्स सिरियल कम्युनिकेशन करण्यासाठी इन सिरियल मॉनिटर. ओके. त्यासाठी आपण काय केले, सिरियल बिगिन काय केले, यूज केले. आता वाईड लूपमध्ये आपण एक कन्सेप्ट केली की इफ मॉइश्चर इज लेस दॅन 400 दॅट टाइम पंप एलईडी इज हाय, अदरवाइज पंप एलईडी इज लो. देन सम काइंड ऑफ द स्टेबल रीडिंग, वेट फॉर 1 सेकंड. ओके. डिले आपण दिलेला आहे नंतर फॉर चेक द सम काइंड ऑफ द कंडिशन. ओके. सो आता इथे कन्सेप्ट काय केली आपण की जर मॉइश्चर हे लेस दॅन 400 मध्ये जर असेल तेव्हा काय होणार, पंप ऑन होणार, अदरवाईज पंप काय होणार, ऑफ होणार. हे स्मार्ट इरिगेशन सिस्टीम आपण इथे काय करणार आहोत, यूज करणार आहोत. सो आता आपण कॉम्पोनंट बघितले, आपण कनेक्शन प्रॉपरली चेक केले, आता आपण कोड पण डिस्कस केला प्रॉपरली. देन आता आपण आउटपुटकडे येऊया की आपलं प्रोजेक्ट प्रॉपरली रन होतो की नाही. ओके. तर आपण इथे काय करणार, स्टार्ट सिम्युलेशन करणार. स्टार्ट सिम्युलेशन केला, USB कनेक्ट होते. आता सिरियल मॉनिटरकडे या. सिरियल मॉनिटरवरती क्लिक केल्यानंतर काय होते, मॉइश्चर इज इक्वल टू 0. ओके. आता आपल्याला त्याची पर्टिक्युलर लेवल बघायची आहे, तर आपण काय करणार की मॉइश्चर सेन्सरला क्लिक करणार. मॉइश्चर सेन्सरला क्लिक केल्यानंतर हा पॅरामीटर शो होतो. ओके. आता आपल्याला काय करायचं की पर्टिक्युलर काय झालेलं आहे, मॉइश्चर बघायचं आहे की 341 आहे. आता 341 आहे मीन्स लेस दॅन 400 आहे, म्हणून काय झालेलं आहे, आपला एलईडी ऑन झालेला आहे. ओके. आता आपल्याला याला पुढे बघूया की आपला एलईडी हा ग्रेटर दॅन जेव्हा 400 जाईल तेव्हा ऑफ होतो की नाही. ओके. ऑफ झाला मीन्स काय झाले, आता मी ऑब्झर्व करा की जेव्हा मॉइश्चर लेवल 0 होते, ओके, तेव्हा काय झाले की तुमचा पंप हा ऑन झालेला आहे.
आणि जेव्हा मॉइश्चर लेवल ही ग्रेटर होते मीन्स 857 समथिंग, दॅट टाइम पंप हा काय होतो, ऑफ होतो. मीन्स आपली स्मार्ट इरिगेशन सिस्टीम प्रोजेक्ट प्रॉपरली रन होत आहे. ओके, समजले? आता ऑब्विसली जेव्हा तुम्ही सिस्टीम पर्टिक्युलर हार्डवेअरमध्ये कराल तेव्हा पण तुम्ही काय करायचं आहे, इथे जेव्हा तुम्ही एलईडी कनेक्ट कराल तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला, रेजिस्टर हा 220 ओमचा यूज करायचा आहे. बिकॉज रेजिस्टर हा करंट लिमिट करतो. करंट लिमिट मीन्स की जो एक्सेस करंट असेल, जो एक्स्ट्रा करंट असेल, तो काय करतो, तो लिमिट करतो. जर तुम्ही हार्डवेअरमध्ये विदाऊट रेजिस्टर जर तुम्ही एलईडी आणि आर्डिनो कनेक्ट केला तर एलईडी आणि आर्डिनो डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण नेहमी एलईडी सोबत 220 ओमचा रेजिस्टर यूज करतो फॉर लिमिट द करंट. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट यू ऑल ऑफ यू. नेक्स्ट प्रोजेक्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, थँक यू ऑल.